रामकृष्ण हरे. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. सज्जन हो, कायम जिवंत जर राहायचं असेल माणसाला तर त्याने चांगलं काहीतरी वाचन केलं पाहिजे आणि त्याचबरोबर चांगलं लेखनही करून ठेवलं पाहिजे. कारण या दोन गोष्टी, लिहिणं आणि वाचणं, या दोन गोष्टी एवढ्या प्रभावी आहेत. चांगलं बोलणं, त्यामुळे आजचे पंतप्रधान गाजले आणि आणखीन पुढे गाजत राहतील. चांगलं बोलणं, समयोचित बोलणं, मृदू बोलणं आणि लाघवीपणाने बोलणं, अशा प्रकारचं जे वक्तृत्व आहे, चांगलं बोलणं आणि चांगलं लिहिणं, मग ते कॅम्प्युटर का होईना, तर तो एक दिल्लीचा मुख्यमंत्री झाला. त्याचंही कारण तेच आहे की चांगलं लिहिणं म्हणजे कलियुगामध्ये म्हणा किंवा राजकारणामध्ये म्हणा, जो उत्तम लिहितो आणि उत्तम बोलतो तो त्या मुख्य पदापर्यंत पोहोचू शकतो. हा राजकीय भाग झाला. पण परमार्थामध्ये तर त्या चांगल्या बोलण्यावर आणि चांगल्या लिहिण्यावर संप्रदायाच्या इमारती उभा आहेत, वाङ्मयाच्या. म्हणजे वेद वाङ्मय इतकं पुराण आहे की ते वेद वाङ्मय त्यावेळी मुद्रणकला नव्हती. याने त्याला सांगायचं, त्याने त्याला सांगायचं, त्याने गोकून घ्यायचं, पाठ करायचं आणि असं पाठांतर करत करत ते वाङ्मय टिकून राहिलं. आता जे पाठांतर झालं नाही किंवा जे उपयुक्त वाटलं नाही ते नष्ट झालं काळाच्या ओघामध्ये. पण जे टिकलं ना, तर ते मौखिक, म्हणजे याने त्याला सांगून वाचनाने टिकलं आणि सांगून, एकमेकाला सांगून टिकलं. आणि मग जेव्हा ही मुद्रणकला आली, त्याच्या अगोदर मग लोक भूर्जपत्रावर लिहायला लागले, शिलालेख लिहायला लागले, या अशा गोष्टी झाल्या. पण ते अगदी मर्यादित होतं. जेव्हा मुद्रणकला आली तेव्हा मग छापाई सुरू झाली आणि मग आत्ता जे आपल्याला वाङ्मय दिसतं आहे वेदाचं, तर ते मुद्रणकलेमुळे दिसतं आहे. तसं इतरसुद्धा संत वाङ्मय काय, पुराणं काय, उपनिषदं काय, हे सगळ्या गोष्टी, विवरणकार काय, भाष्यकार काय, हे सगळं जे आज दिसतंय ना वाङ्मय, हे मुद्रणकलेमुळे मग प्रगत झालं. संतांचंच वाङ्मय उदाहरण घ्या ना. ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भागवत संप्रदायाचा वाङ्मयीन पाया रचला. म्हणजे काय केलं की त्यांनी नेवास्याला भगवद्गीतेवर प्रवचनं केली आणि ते प्रवचनं ऐकता ऐकता सच्चिदानंद बाबा आदरे लेखको जहाला. सच्चिदानंद बाबाने लिहिलं. तो हस्तसिद्ध लेखक होता. ऐकायचं आणि ऐकता ऐकता लिहायचं, म्हणजे किती हस्तसिद्ध लेखक तो असेल, कल्पना करा. त्याने त्या वहीवर भरा लिहून घेतलं. शके 1212 जै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको जहाला. श्रीमद भगवद्गीतेवर टीका केली, म्हणजे भाष्य केलं, बोलले. आणि ते लिहिलं कोणी? लेखक कोण? सच्चिदानंद बाबा. आणि मग अनेक वर्षाने त्या ज्या वह्या होत्या त्या एकनाथांच्या हाती लागल्या. एकनाथांनी ते पाहिलं, अरे हे वाङ्मय तर खूप अप्रतिम आहे आणि काय रसाळ वाङ्मय आहे, प्रासादिक वाङ्मय आहे. आणि गीतेवरचं जे भाष्य आहे मराठीमध्ये ओवीबद्ध करण्यासारखं जे झालं होतं आणि ते फारच उपयुक्त वाटलं.
समर्थपणे वाटलं, मराठी भाषेचा जबरदस्त ठेवा वाटला आणि म्हणून एकनाथ महाराजांनी मग ते वाचनीय होण्यासाठी, ज्याला आपण प्रूफ रिडिंग म्हणतो आपण, करेक्शन, म्हणजे जे आधीच शुद्ध असं म्हटलं आहे नाथांनीसुद्धा, पण त्याच्यामध्ये जे शुद्ध अबद्ध जे होतं ते बरोबर त्यांनी केलं. म्हणजे संपादकाचं काम हे असतं, लेखकाने लेख पाठवला ते संपादकाने ते वाचायचं असतो आणि त्याच्यामध्ये सुसंगतवार आणि जर व्याकरणाचे काय दोष असतील तर ते हे सगळं संपादकाने करायचं असतं. आता मी विचार भास्कर मासिक काढलं होतं, 40 वर्ष मी ते चालवलं आणि त्याचं संपादन मी केलं. जवळ 300 अंक संपादित मी केले. कोणाचे लेख आले तर ते नीट वाचायचे. आता ते सगळे व्याकरण तज्ज्ञ असतात असं नाही, किंवा शास्त्रीय सिद्धांत सगळे माहिती असं नाही, ते भावनेने लेख लिहिलेले असतात. मग त्याचं सगळं व्यवस्थित करून मग ते छापायचं असतं. तर ते संपादकाचं काम असतं. तेव्हा मग त्याचं संपादन, त्या वह्याचं संपादन कोणी केलं? ते एकनाथांनी केलं. संत एकनाथ हे ज्ञानेश्वरीचे संपादक आहेत आणि प्रकाशित केलं. आणि प्रकाशित करताना पुढे एक अभंग पण लिहून ठेवला, याच्यानंतर कोणी याच्यात काही खडाखोड करू नका किंवा अधिक भर टाकू नका, जे आहे तसंच ठेवा. ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी, अमृताचे ताटी जान नरोटी ठेविली, असं त्यांनी पुढे घालून ठेवलं. तेव्हा या ताटामध्ये तू कोणी काय बाकीचं टाकू नका, हे अमृताचंच ताट झालेलं आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ज्ञानेश्वरी, आपण आपल्याला समजतं की आपण बोलतो सुद्धा की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत असं लिहिलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं नाही, ते लिहिलं सच्चिदानंद बाबाने आणि संपादन आणि प्रकाशन केलं एकनाथ महाराजांनी. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की असा जी प्रगती होत 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 पुढे जाते. मग मुद्रण कला आल्यानंतर मग ज्ञानेश्वरी मुद्रित झाली आणि मग मुद्रित झाल्यानंतर आता घरोघरी ज्ञानेश्वरी पोचली. म्हणजे वाचावी ज्ञानेश्वरी, काय ती ज्ञानेश्वरी, हा हा हा, अगदी ती ईश्वरीच आहे. भावार्थ दीपिका पहिलं तिचं नाव होतं. अशी जी ज्ञानेश्वरी तयार झाली तर तिची शृंखला अशी आहे. म्हणजे जर ती मुद्रण कला पुढे आली म्हणून झालं, पण मुद्रण कलाच्या अगोदर हस्तलिखित होती. जर हे सच्चिदानंद बाबा आणि नाथ महाराजांनी पुढे काम केलं नसतं तर ज्ञानेश्वरी आपल्याला माहीतसुद्धा झाली नसते. म्हणजे सांगायचा प्रवाह असा आहे की त्यांनी लिहिलं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या काळामध्ये इतका छळ झाला, इतका त्रास झाला आणि ज्ञानेश्वरी कुठे आहे ती कित्येक वर्ष माहीतसुद्धा नव्हती. पण त्यांनी लिहिलं सच्चिदानंद बाबांनी आणि म्हणून आत्ता ते प्रसिद्ध होऊन सगळे जगभर त्याचं ज्ञान झालं. याचा अर्थ असा की काहीतरी असं लिहा की ते फोफावत गेलं पाहिजे, फळापर्यंत गेलं पाहिजे. हे सांगायचं कारण असं, काहीतरी असं लिहा की ते काही कालाने सगळ्या जगभर प्रसारित होईल किंवा निदान चाहते तरी आपल्याला वाचतील. म्हणून लिहिणं फार महत्त्वाचं आहे. आणि वेदवाङ्मय सांगितलं तुम्हाला, हे मौखिक वाचत 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 पुढे आले. म्हणजे वाचन आणि लेखन हे दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्या महत्त्वाच्या असल्यामुळे आपणाला आज त्याचा उपभोग भोगता येतो. आणि म्हणून आपणाला जर मेल्यानंतर जिवंत राहायचं असेल, मरावे परी कीर्तिरूपे उरावे, हजारो वर्ष जर आपल्याला जिवंत राहायचं असेल तर चांगलं लेखन करा. आणि जर आपल्यावर काही लोकांनी लिहायचं असेल तर त्याच्यासाठी चांगलं काहीतरी कार्य करा, म्हणजे आपल्यावर ते लोक लिहितील. चांगलं कार्य केलेल्या लोकांवर आता चित्रपट निघायला लागले. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, ह्या सगळ्या गोष्टी यांनी चांगल्या केल्या, त्यांच्यावर चित्रपट निघाली, त्यांच्यावर अनेक ग्रंथ छापल्या गेली, हजारो ग्रंथ छापल्या गेली त्यांच्या विषयावर, वेगवेगळ्या लेखाने, वेगवेगळ्या तऱ्हेने. मुद्दा सांगायचा असा की लेखन आणि वाचन ही जी संस्कृती आहे
ही टिकवण्यासाठी, वृद्धिंगत होण्यासाठी, म्हणजे वर्धिष्णू होण्यासाठी ग्रंथ आणि ग्रंथालय महत्त्वाचं आहे, वाचन आणि लेखन महत्त्वाचं आहे. हे लक्षात असू द्या, तरच आपले संप्रदाय टिकून राहतात. आता पंचम वेद गाथा, आता म्हणूनच तर आपण हा संप्रदाय आपल्याला माहीत झाला आणि एवढा मोठा झाला नाही. काहीच लिहिलं गेलं नसतं. वह्या ज्यावेळी त्या बुडवल्या, वह्या बुडवल्या, गाथा नाही बुडवली, तेव्हा गाथा प्रसिद्धही झालेली नव्हती. वह्या बुडवल्या असा उल्लेख आहे. वह्या बुडवल्यानंतर जेव्हा वह्या काढण्यात आल्या, ते आणि जे तुकाराम महाराजांचे सहकारी होते, की ते तुकाराम महाराज सांगायचे आणि ते लिहायचे आपले, तर ते आणि म्हणून हे सुदुंबऱ्याचे संताजी महाराज जगनाडे यांनी तुकाराम महाराजांचं खूप लेखन गाथेबद्दलचं लिहिलेलं आहे, असं त्यांच्या चरित्रात आणि जगनाड्यांच्या चरित्रात आलेलं आहे. तेव्हा तिथे आम्ही अनेक कार्यक्रम केले त्या सुदुंबऱ्याला संताजी महाराज जगनाड्याच्या पुण्यतिथीनिमित्ताने. तेव्हा जगनाड्यांनी तुकाराम महाराजांची गाथा सुसंबद्ध केली नसती, जमा करून ती लिहिली नसती, तर गाथा आपल्याला नीट वाचता म्हणजे समजलीच नसती, दिसलीच नसती. तसं ज्ञानेश्वरी आपल्याला दिसली नसती. ते काम एकनाथांचं आहे. गाथेचं काम संताजी जगनाडे महाराजांचं आहे. हे सगळं लिहिण्याने आणि वाचण्याने होतं. पुढच्या पिढीला भाष्य करत 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 जा आणि काहीतरी लिहित जावे, दिसा माझे काही वाचित जावे, काही लिहित जावे, तर ते पुढच्या पिढीला मिळतं. आणि आता तर काय, मुद्रणकला तर झाली, प्रगत झाली होती, पण मुद्रणकलेचाही आता पुढचा टप्पा घेतला आहे ह्या यंत्रयुगाने. आता साध्या मोबाईलवरून दृकश्राव्य माध्यम जगामध्ये पोहोचवता येतं. आत्ताच बघा ना, यूट्यूबच्याद्वारे आपणापर्यंत मी आत्ता बोलतो आहे आणि तुम्ही ते दिसतंय तुम्हाला आणि तुम्ही ऐकताय पण. म्हणजे दृकश्राव्य माध्यम, घर बसल्या बसल्या सगळ्या शास्त्रातलं सार, सगळे सुभाषित, सगळे विचार, अनेक गोष्टी तुम्हाला नवरसातल्या ऐकायला मिळतात घर बसल्या. आणि हे मुद्रित होतं आहे. नुसतं आपण मुद्रित असं बोललं ना, की आपण बोललं लिहिलं की ते टाईप होतं आहे. नुसतं प्रिंट काढून आणायचं जर पाहिजे असेल तर, आणि ते सेव्ह केलं की ते किती काही वर्ष राहत आहे. म्हणजे आता जिवंत माणसं पुढे हजारो वर्ष या यंत्रयुगामध्ये आणि तंत्रयुगामध्ये राहणार आहेत. आणि म्हणून असं कार्य करीत राहा की समाजापुढे उत्तम लेखन, उत्तम वक्तृत्व आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे की आत्ता जे तंत्रयुग आहे तर त्याच्यावर सादरीकरण हे जर आपण करत राहिलो, जे जे आपणासी ठावे ते इतरा जना शिकवावे, शहाणे करोनी सोडावे सकळ जन. ज्ञानाचा प्रसार करा. ज्ञानाने मनुष्य समृद्ध होतो, परिपक्व होतो, अज्ञान जातं, अज्ञानांतर्गत दुःख जातं आणि माणसाचं जीवन आनंदमय होतं. हे आहे वाचन आणि लेखनाचं सामर्थ्य. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.